माझे नाव राहुल. वय वर्ष 24. दिसायला गव्हाळ रंगाचा, साधी राणी असलेला एक सामान्य तरुण. आई-वडिलांच्या पाश्चात घराची आणि या भाजीच्या धंद्याची सगळी जबाबदारी माझ्यावरच आली होती. त्यामुळे वयाच्या मानाने मन जरा जास्त समजूतदार झालं होतं. टेम्पोमधून भाज्या उतरवणे, त्या स्वच्छ धुणे, वेगवेगळ्या हॉटेल्स आणि मेसवर वेळेत पोचवणे हा माझा रोजचा अगदी ठरलेला दिनक्रम होता. शहरातल्या एका गजबजलेल्या गल्लीत माऊली मेस नावाच्या एका मोठ्या पाटीखाली एक प्रसिद्ध खानावळ चालत होती. तिथल्या घरगुती जेवणाची चव एवढी भारी होती की रोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी कॉलेजची मुले आणि ऑफिसचे लोक अक्षरशः गर्दी करायचे. त्या मेसच्या मालकीण होत्या नीताताई. नीताताईचं वय साधारण 32 ते 33 असावं, पण त्यांना पाहून तसं कधी वाटायचं नाही. एकदम सुजाण, साडी नेसण्याची पद्धत एकदम व्यवस्थित, चेहऱ्यावर एक वेगळं शांत तेज आणि स्वभावाने अत्यंत मायाळू. त्यांचे मिस्टर कामाच्या निमित्ताने नेहमी बाहेरगावी असायचे. त्यामुळे मेसचा सगळा गाडा कामगारांच्या हाताने ते एकट्याच हिमतीने करायच्या. मी रोज सकाळी 9च्या सुमारास त्यांच्या मेसवर भाजी टाकायला जायचो. पण आमचं बोलणं फक्त राहुल, भाजी किती किलो दिली आणि किती पैसे झाले या पलीकडे कधी गेलंच नव्हतं. मी मनातल्या मनात त्यांचा खूप आदर करायचा. कष्ट उपसणारी माणसं मला नेहमीच आदरणीय वाटतात. त्या जितक्या सुंदर आणि सात्विक होत्या, तितक्याच त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच नम्रता होती. इतर हॉटेलवाले कधीही भाजीच्या भावावरून घासघीस करायचे, पण नीताताईंनी कधी एक पैशाचाही हिशोब खोटा केला नव्हता. राहुल, आज मेथी एकदम ताजी आणलीस हा. पानांचा हिरवा रंग बघूनच मन कसं प्रसन्न झालं. त्या दिवशी त्यांनी भाजीच्या कॅरेटमध्ये हात फिरवत चेहऱ्यावर एक छानसं मनमोकळं हसू आणून म्हटलं. त्यांच्या त्या बोलण्यात एक वेगळीच आपुलकी होती. मी थोडा लाजलो. डोक्यावरची टोपी नीट करत म्हणालो, हो ताई, तुमच्या मेससाठी पहाटे बाजारात गेल्या गेल्या सगळ्यात आधी मीच पाटी बाजूला काढून ठेवली होती. मला माहीत आहे तुमच्या मेसला चांगल्या भाजीशिवाय चालत नाही. माझे हे उत्तर ऐकून त्यांनी माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं. त्या नजरेत एक कौतुक होतं आणि कदाचित एक अनामिक ओढही होती, जी मला तेव्हा नीटशी समजली नाही. त्यांनी हळूच आपल्या पर्समधून पैशाच्या नोटा काढल्या आणि माझ्या हातावर ठेवल्या. नोटा देताना त्यांनी नाजूक बोटे माझ्या खडबडीत हाताला किंचित स्पर्श करून गेले. माझ्या छातीत एक वेगळी धडधड झाली. त्यांनी दिलेले पैसे खिशात टाकत मी माझा रिकामा कॅरेट उचलला आणि बाईककडे निघालो. पण त्या दिवशी गाडी चालवतानाही माझं लक्ष रस्त्यापेक्षा त्यांच्या त्या एका छोट्याशा कौतुकांवर आणि त्या हसऱ्या चेहऱ्यांवर जास्त होतं. आजची सकाळ रोजच्यापेक्षा खूप वेगळी उगवली होती, याची जाणीव मला आतून कुठेतरी होत होती. या घटनेनंतर काही दिवस सुटसुटीत गेले, पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. जुलैचा महिना उजाडला आणि शहरात मुसळधार पावसाने थैमान घातलं. त्या दिवशी सकाळी 9 वाजताही आभाळ एवढं गच्च भरून आलं होतं की जणू संध्याकाळ झाली आहे असं वाटत होतं. रस्ते पाण्याने तुडूंब भरले होते. जागोजागी डबकी साचली होती. मी माझी जुनी बाईक कशीबशी सांभाळत अंगावर प्लास्टिकचा रेनकोट घालून आणि मागच्या सीटवर भाज्यांची पाटी प्लास्टिकने घट्ट बांधून माऊली मेसच्या दिशेने निघालो होतो. पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे माझे हातपाय गारठून गेले होते. कसाबसा मी मेसच्या दारापाशी पोचलो आणि बाईक उभी केली. नेहमी विद्यार्थ्यांच्या आणि नोकरदारांच्या आवाजाने गजबजलेली ती मेस आज पावसामुळे पूर्णपणे शांत वाटत होती. बाहेर एकही गिऱ्हाईक नव्हतं. काउंटर रिकामा होता. मी डोक्यावरची ओली टोपी काढली, रेनकोट बाहेरच एका खिळ्याला टांगला आणि भाजीची पाटी उचलून आत पाऊल ठेवलं. नीताताई, अहो भाजी आणली आहे. मी बाहेरूनच जरा मोठ्या आवाजात हाक मारली. माझ्या आवाज ऐकून आतल्या किचनमधून भांडी सरकल्याचा आवाज आला. नेहमी काउंटरवर बसणाऱ्या नीताताई आज आतच होत्या. काही सेकंदातच किचनच्या दारातून त्यांनी डोके बाहेर काढले. त्यांनी एक साधी पण अतिशय सुंदर सुती साडी नेसली होती आणि पावसाच्या गारठ्यांमुळे अंगावर एक जुनी काश्मिरी शाल लपेटली होती. अरे राहुल, आलास का? बाहेर तर प्रचंड पाऊस आहे रे, नीताताई काळजीच्या स्वरात म्हणाल्या. ती भाजीची पाटी तिथे बाहेर ठेवू नकोस. पावसाचं पाणी आत येतंय. तू थेट भाजी घेऊन आत किचनमध्येच ये ना. मी आधी थोडा घोटाळलो. आजपर्यंत मी कधीच मेसच्या किचनमध्ये पाऊल ठेवलं नव्हतं. आमचा व्यवहार नेहमी बाहेरच्या काउंटरवरच व्हायचा. पण त्यांचा आग्रह पाहून आणि बाहेर वाढणारा पाऊस बघून मी पाय सांभाळत हळूच किचनच्या आत गेलो. आत पाऊल ठेवताच मला एका वेगळ्याच उबदारपणाची जाणीव झाली. तिथे शेगडीवर मोठ्या पातेल्यात चहा उकळत होता
आल्याचा आणि गवती चहाचा एक सुंदर घरगुती सुगंध संपूर्ण किचनमध्ये दरवळत होता. बापरे, तू तर पार भिजला आहेस रे, पार गारठून गेलायस. मी भाजीची पाटी खाली ठेवताना त्यांनी माझ्या ओल्या कपड्यांकडे आणि थरथरणाऱ्या हातांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक सुजाण स्त्रीची खरीखुरी काळजी दिसत होती. असाच ओल्या कपड्यात फिरलास तर नक्की आजारी पडशील. थांब, आधी हे घे. त्यांनी बाजूला ठेवलेला एक स्वच्छ सुका टॉवेल माझ्या हातात दिला. त्यांनी हात-पाय आणि डोके नीट पुसून घे, असं म्हणून त्यांनी शेगडीवर उकळणारा तो गरमागरम चहा 2 कपामध्ये ओतला. मी थोड्या संकोचाने टॉवेल घेतला आणि माझे ओले केस व हात पुसू लागलो. मन आतून कुठेतरी खूप सुखावलं होतं. या धावपळीच्या आयुष्यात माझ्या ओल्या होण्याने कोणाला तरी फरक पडतोय, ही भावनाच माझ्यासाठी खूप नवीन आणि सुखवणारी होती. मी शांतपणे बाजूला ठेवलेल्या छोट्या बाकावर बसलो. नीताताईंनी चहाचा कप माझ्या दिशेने सरकवला. तो कप हातात घेताना आमची बोटे एकमेकांना किंचित स्पर्श करून गेली. तो स्पर्श खूप मऊ, उबदार आणि काळजाचा ठोका चुकवणारा होता. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिले आणि वातावरणात एक वेगळी शांतता पसरली. किचनमधल्या त्या उबदार वातावरणात आम्ही दोघे समोरासमोर बसलो होतो. बाहेर पावसाचा जोर आणखीच वाढला होता. पाण्याचे थेंब छपरावर आदळत असल्याचा एक सलग आवाज येत होता. पण आत मात्र कमालीची शांतता होती. मी चहाचा एक घोट घेतला. आल्याचा तो तिखट गोड स्वाद माझ्या गळ्यातून उतरला तशी मी शरीरातली थंडी कुठे पळून गेली. नीताताईंनी चहाचा कप दोन्ही हातात धरला होता. जणू त्या कपाच्या उभेने त्या स्वतःला सावरत होत्या. अचानक त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच अगतिकता आणि साचलेलं एकाकीपण स्पष्ट दिसत होतं. राहुल, कधीकधी हे आयुष्य खूप थकवणारं वाटतं रे, त्या अत्यंत संत आवाजात म्हणाल्या. जणू कित्येक दिवसापासून मनात दाबून ठेवलेलं काहीतरी आज बाहेर पडत होतं. लोकांना वाटतं मेस छान चालते, पैशाची अडचण नाही, पण रोज सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत फक्त कामाचा रहाटगाडा असतो. घरात कोणी बोलायला नसतं, हक्काने विचारणारं कोणी नसतं. पैशापेक्षा 2 शब्द मायेचे महत्त्वाचे असतात रे. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं झालं. नेहमी खंबीर दिसणाऱ्या नीताताईच्या आत इतकं दुःख दडलं असेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी माझा चहाचा कप बाजूला ठेवला आणि नकळत माझा हात त्यांच्या दिशेने पुढे झाला. ताई, तुम्ही स्वतःला कधीच एकटे समजू नका, मी मनापासून अगदी हळूवार आवाजात म्हणालो. तुम्ही खूप कष्ट करता आणि राहिला बोलण्याचा प्रश्न, तर हा राहुल रोज भाजी घेऊन येतोयच की. यापुढे फक्त भाजी देऊन जाणार नाही, तर तुमचं सुख-दुःख ऐकायला 2 मिनिटं नक्की थांबत जाईल. माझे हे शब्द ऐकताच नीताताईंच्या डोळ्यातून हलकेच पाण्याचे 2 थेंब घसरले. त्यांनी अजिबात आढेवेढे न घेता आपला मऊ हात माझ्या खडबडीत हातांवर ठेवला. तो स्पर्श केवळ एका भाजीवाल्याला दिलेली दाद नव्हती. त्या स्पर्शात एक जवळीक होती. मनाचा एक अनामिक कोपरा एकमेकांना सुपूर्द केल्याची ती भावना होती. आम्ही दोघेही काही न बोलता एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिलो. जिथे शब्दापेक्षा भावनांचा संवाद जास्त वेगाने सुरू होता. त्या शांत आणि उबदार किचनमध्ये पाऊस जणू आमच्यासाठी थांबला होता. नीताताईंनी त्यांचा हात माझ्या हातावरून बाजूला केला नाही. उलट त्यांची पकड अधिक घट्ट झाली. कित्येक वर्षापासून मनावर वागवलेलं एकाकीपणाचं ओझं आज हलकं झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. माझं हृदय एका वेगळ्याच लयीत धडधडत होतं. एक साधा भाजीवाला आणि एका प्रतिष्ठित मेसच्या मालकीण या जगाने ठरवलेल्या चौकटी गळून पडल्या होत्या. त्या क्षणी तिथे फक्त 2 मनं होती, जी एकमेकांच्या आधाराची आतुरतेने वाट पाहत होती. नीताताईंनी हळू सरकून स्वतःला माझ्या थोडे जवळ आणले. शरीरातून येणारा तो मंद सुगंध आणि श्वासांची उबदारता मला अगदी जवळून जाणवत होती. त्यांनी अत्यंत हळुवारपणे आपले डोके माझ्या खांद्यावर टेकवले. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर एक सुखाचा काटा आला. मी माझा दुसरा हात पुढे केला आणि संकोच बाजूला सावरून त्यांच्या पाठीवर हळूच ठेवला. तो रोमांच शारीरिक आकर्षणापेक्षा कितीतरी पट जास्त मानसिक आणि भावनिक होता. राहुल, आज कित्येक दिवसांनी मला असं वाटते की माझ्या हक्काचं, मला समजून घेणारं कोणीतरी पाठीशी उभं आहे. त्यांनी डोळे बंद करून अतिशय शांत स्वरात सांगितलं. त्यांच्या आवाजातील तो साधेपणा आणि आदर माझ्या मनाला स्पर्श करून गेला. आम्ही दोघे काही वेळ तसे शांत बसून राहिलो.
बाहेर पावसाचा आवाज हळूहळू कमी होत गेला, पण किचनमधला तो भावनिक गारवा आणि उबदारपणा तसाच टिकून होता. एकमेकांच्या मिठीत एकमेकांना दिलेल्या या मानसिक आधारामध्येच मला त्या दिवशी परमसुखाचा खरा अर्थ उमगला. सुख म्हणजे केवळ भौतिक गोष्टी किंवा वासना नसते, तर एका कठीण प्रसंगात दोन जीवांनी एकमेकांना दिलेली निखळ साथ म्हणजे सुख, हे मला त्या दिवशी कळले. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक वेगळा समाधान आणि आनंद चमकत होता. काही वेळाने पावसाची रिमझिम थांबली, आभाळ थोडं मोकळं झालं आणि बाहेरून रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे आवाज ऐकू लागले. मी हळूच नीताताईकडे पाहिले. त्यांनी गालावर हसू आणत माझ्या खांद्यावरून डोके काढले. त्यांचे ते हसणे माझं मन जिंकून गेलं. "चला ताई, आता पाऊस थांबलाय, मला निघायला हवंय. इतर ठिकाणी भाज्या द्यायच्या आहेत." मी म्हणालो, "हो राहुल, निघ आता, पण उद्या सकाळी भाजी घेऊन येताना जरा लवकर ये. चहा एकत्र पिऊ." त्यांनी माझ्याकडे पाहत हसून दाद दिली. मी भाजीचा रिकामा कॅरेट उचलला, बाईकला किक मारली आणि मेसच्या बाहेर पडलो. पण आज जाताना माझ्या मनात एक नवीन हुरहुर आणि जगण्याची नवी उर्मी होती. रोज सकाळी भाजी विकणारा तो राहुल आज एका सुंदर नात्याच्या बंधनात अडकला होता. ती माऊली मेस आता माझ्यासाठी फक्त एक व्यवसाय उरली नव्हती, तर माझ्या आणि नीताताईंच्या एका हळूवार, पवित्र आणि सुंदर प्रेमाची सुरुवात झाली होती. धन्यवाद.